नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय गणिताबद्दल बोलणार आहोत. देशात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यात आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या थेट पुढच्या महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकडे. 12 राज्यांमधल्या एकूण 26 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. एक असं असतं, राज्यसभा निवडणुकांची फारशी चर्चा होत नाही, होय ना? पण यावेळी मात्र परिस्थिती अगदी वेगळी आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच 26 जागांचं गणित अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. हे संसदीय संख्याबळ राष्ट्रीय पातळीवर इतकं निर्णायक का ठरणार आहे ते आज आपण समजून घेऊया. आता तुम्हाला वाटेल की 26 जागांनी एवढा काय फरक पडणार, तर फरक पडणार आहे. बघा, संसदेत जेव्हा काही मोठे ऐतिहासिक आणि महत्त्वाचे बदल करायचे असतात ना, जसं की डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना करणं असेल किंवा महिला आरक्षण विधेयक आणायचं असेल, अशा वेळी सत्ताधारी एनडीए आघाडीला दोन्ही सभागृहांमध्ये साध्या बहुमतानी चालत नाही. त्यांना हवं असतं 2/3 बहुमत म्हणजेच सुपरमेजॉरिटी. आणि बरोबर याच एका कारणासाठी हा सुपरमेजॉरिटीचा आकडा गाठण्यासाठी या 26 जागांची निवडणूक अत्यंत कळीची मानली जातीये. 18 जूनला मतदान होण्याआधी सध्या या 26 जागांची नेमकी स्थिती काय आहे ते थोडं समजून घेऊया. हे गणित खूपच रंजक आहे. या 12 राज्यांमधल्या एकूण 26 जागांपैकी सध्या 18 जागा एकट्या एनडीएकडे आहेत. उरलेल्या जागांपैकी 5 जागा काँग्रेस आघाडीकडे आहेत आणि 3 जागा जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCPकडे आहेत. हे झालं आजचं चित्र. पण जूनमध्ये जेव्हा ही निवडणूक पार पडेल तेव्हा हे आकडे असेच्या असे राहणार नाहीत. यात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. राज्यांच्या विधानसभांचे निकाल राष्ट्रीय राजकारणावर कसा थेट परिणाम करतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. सत्तेचा हा समतोल कसा बदलतोय ते बघा. एका बाजूला काही राज्यांमध्ये एनडीएला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला काही राज्यांमध्ये अनपेक्षितपणे मोठा फायदाही होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर हा सगळा खेळ राज्यांच्या पातळीवरील आकडेमोडीचा आणि सत्तेच्या बॅलन्सिंगचा आहे. कुठे नुकसान तर कुठे फायदा हे सूत्र इथे लागू होते. या निवडणुकीत कसं एक प्रकारचं घेवाण-देवाण चाललंय हे बघायचं असेल तर आपण 2 दाक्षिणात्य राज्यांची तुलना करू शकतो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांचं चित्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. कर्नाटकात एनडीएला एक मोठा धक्का बसल्याची चिन्ह आहेत, तिथे त्यांचं नुकसान होऊ शकतं. पण अगदी याच्या उलट आंध्र प्रदेशमध्ये मात्र एनडीए अत्यंत भक्कम स्थितीत आहे. तिथे त्यांना पूर्ण यश मिळण्याची शक्यता आहे. हे नेमकं कसं होणार ते आपण सविस्तर पाहूया. सुरुवातीला कर्नाटकामध्ये काय चाललंय ते बघूया. राज्यात राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत आहेत. आजच्या घडीला यापैकी 3 जागा एनडीएकडे आहेत, म्हणजे 2 भाजप आणि 1 जेडीएस. पण 2023च्या विधानसभा निवडणुकीत जे काही घडलं त्यानंतर सगळं चित्र पालटलंय. काँग्रेसचं संख्याबळ तिथे चांगलंच वाढलंय. त्यामुळे आता ह्या 4 पैकी 2 जागा थेट काँग्रेसच्या पारड्यात जाऊ शकतात. याचाच अर्थ एनडीएला फक्त एकाच जागेवर समाधान मानावं लागेल. पण खरी अडचण इथे संपत नाही. ही उरलेली 1 जागा नेमकी कोणाला मिळणार? भाजपाला की जेडीएसला? जेडीएसची जी जागा रिक्त होतीये ती चक्क 93 वर्षीय माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांची आहे. आता जर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर भाजपाला ती जागा नाईलाजाने सोडावी लागेल. त्यामुळे हा अंतर्गत पेच खूपच गुंतागुंतीचा झालाय. आता आपण थेट आंध्र प्रदेशकडे वळूया. मगाशी मी म्हटलं तसं इथे कर्नाटकाच्या अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळते. राज्यात 4 जागा रिक्त होत आहेत आणि गंमत म्हणजे यापैकी 3 जागा सध्या YSRCPकडे आहेत. पण नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलंय YSRCPचा दारुण पराभव झालाय. त्यामुळे आता त्यांच्याकडे यापैकी एकही जागा परत जिंकण्याइतकं संख्याबळ उरलेलंच नाहीये. याचा सरळ अर्थ असा की आंध्र प्रदेशातील या 4ही जागा एनडीएच्या ताब्यात येऊ शकतात. आता यात टीडीपी सगळ्या जागा स्वतःकडे ठेवणार की यातली एखादी जागा पवन कल्याण यांच्या पक्षाला देणार, हे समीकरण बघायला नक्कीच मजा येईल. दक्षिणेकडून आता थोडं पश्चिमेकडे जाऊया. आपण वळतोय गुजरातकडे. गुजरात हे असं राज्य आहे जिथे भाजपाला म्हणजेच एनडीएला एक मोठा आणि ऐतिहासिक असा फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इथेही राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत आहेत. सध्या यापैकी 3 जागा भाजपकडे आणि 1 जागा काँग्रेसकडे आहे. पण तिथल्या सध्याच्या राजकीय गणिताचा विचार केला तर भाजप या 4ही जागांवर निर्विवादपणे विजय मिळू शकते असंच चित्र आहे. आता विचार करा, जर खरोखरच भाजपने इथे 4-0 असा क्लीन स्वीप केला तर काय होईल?
तर चक्क एक नवा इतिहास घडेल. हो, कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अशी वेळ कधीच आली नव्हती. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होऊ शकतं की गुजरातहून काँग्रेसचा एकही खासदार राज्यसभेत नसेल. राज्याच्या राजकारणात काँग्रेसचा प्रभाव किती वेगाने कमी झालाय यावर शिक्कामोर्तब करणारीच ही संभाव्य घटना आहे. या घटनेचं ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल. अगदी काही वर्षापूर्वींपर्यंतचीच गोष्ट आहे. गुजरातहून अहमद पटेल हे काँग्रेसचे पर्मनंट राज्यसभा खासदार असायचे. ते तब्बल सलग 5 वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. प्रचंड मोठा राजकीय विरोध होता, अनेक दिग्गज नेत्यांनी पूर्ण ताकद लावली होती, तरीही अहमद पटेल यांनी आपली जागा कायम राखली होती. पण 2020 साली त्यांच्या निधनानंतर परिस्थिती वेगाने बदलली आणि आज अशी वेळ आली आहे की काँग्रेसकडे राज्यातून 0 प्रतिनिधित्व असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा बदल खरंच खूप मोठा आहे. गुजरातच्या शेजारी असलेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 मोठ्या राज्यांवरही एक नजर टाकूया. या दोन्ही राज्यांमध्ये तसं बघायला गेलं तर फार काही उलथापालट होणार नाहीये. इथे जैसे थे स्थिती कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 3 जागा रिक्त होत आहेत आणि जुनेच आकडे कायम राहतील असा अंदाज आहे. म्हणजेच दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळेल. त्यामुळे इथल्या आकड्यांमुळे राष्ट्रीय पातळीवरच्या संख्याबळात फारसा काही फरक पडणार नाही. पण सगळीच राज्ये एवढी शांत नाहीत. ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत खरा अनपेक्षित धक्का किंवा ज्याला आपण वाईल्ड कार्ड म्हणतो ते ठरू शकतं झारखंड. इथे होणारी लढत अत्यंत चुरशीची आणि रंजक असणार आहे. पडद्यामागे इथे काय राजकीय खेळ सुरू असू शकतो ते आता आपण थोडं बारकाईने समजून घेऊया. झारखंडमध्ये राज्यसभेच्या केवळ 2 जागांसाठी निवडणूक होतीये. यातली 1 जागा आधीच भाजपकडे आहे आणि दुसरी रिक्त आहे. सध्याच्या घडीला जर आपण केवळ कागदावरचे आकडे बघितले तर राज्यात जेएमएम आणि काँग्रेस आघाडीकडे या दोन्ही जागा जिंकण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे. पण खरी गोम इथेच आहे, कारण राज्यात भाजपकडे 21 आमदार आहेत. आता जर विरोधी पक्षातल्या फक्त 4 आमदारांनी इकडे तिकडे मतदान केलं म्हणजेच क्रॉस वोटिंग केलं तर भाजप अतिशय सहजपणे 1 जागा खेचून आणू शकते. त्यामुळे या राज्यामध्ये जेएमएम काँग्रेसला खूप म्हणजे खूपच सावध राहावं लागणार आहे. मोठ्या राज्यांबद्दल तर आपण बोललो. आता काही ठिकाणी एका जागेसाठी ज्या पोटनिवडणुका होतायत त्याबद्दल थोडक्यात पाहूया. महाराष्ट्रामध्ये 1 जागा एनडीएकडेच राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातही एनडीएचे घटक पक्ष त्यांचं वर्चस्व कायम राखतील असं चित्र आहे. पण तामिळनाडूत मात्र एक वेगळा बदल दिसू शकतो. तिथे रिक्त झालेली जागा टीव्हीके पक्षाला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे विरोधी पक्षांचा 1 नंबर इथे वाढू शकतो. तर आतापर्यंत आपण या सगळ्या राज्यांचं गणित बघितलं. कुठे फायदा होतोय, कुठे नुकसान होतंय हे सगळं समजून घेतलं. पण आता यातून सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. या सर्व 26 जागांच्या निकालानंतर एनडीए खरोखरच त्या अत्यंत महत्त्वाच्या 2/3 बहुमताच्या मॅजिक फिगरपर्यंत पोचू शकेल का? चला तर मग सगळ्या आकड्यांची गोळाबेरीज करून पाहूया. सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर एक अतिशय स्पष्ट आणि कदाचित अनपेक्षित उत्तर आपल्यासमोर येतं. आपण पाहिलं की गुजरातमध्ये भाजप क्लीन स्वीप करू शकतं आणि आंध्र प्रदेशमध्येही त्यांना फायदा होतोय. पण कर्नाटकासारख्या राज्यातील मोठ्या नुकसानीमुळे हे सगळं गणित बदलून जातं. अंदाजानुसार ह्या 26 पैकी एनडीएला 17 जागा मिळू शकतात आणि विरोधी पक्ष किंवा इतरांना 9 जागा मिळू शकतात. या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय? तर या निवडणुकीत एवढं सगळं करूनही एनडीएला प्रत्यक्ष एका जागेचं निव्वळ नुकसानच सहन करावं लागू शकतं. हो, फायद्याऐवजी 1 जागा कमी होऊ शकते. हे तर झालं फक्त या 26 जागांचं गणित. आता आपण जरा बिग पिक्चर बघूया, म्हणजेच राज्यसभेतील एकूण 244 सदस्यांचं चित्र. या निवडणुकीनंतरची जी संभाव्य परिस्थिती आहे त्यानुसार एनडीएकडे एकूण 149 जागा असतील. विरोधी पक्षांकडे 78 जागा असतील. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा गट कोणता असेल माहितीये? तो म्हणजे तटस्थ पक्षांचा. तब्बल 17 जागा अशा पक्षांकडे असतील जे एनडीएमध्येही नाहीत आणि विरोधी आघाडीतही नाहीत. हे आकडे अगदी स्पष्टपणे सांगत आहेत की बहुमताचा मोठा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी आघाडीला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आणि ह्या सगळ्या गणितावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. संसदेत जेव्हा काही मोठे, दूरगामी आणि व्यापक घटनात्मक बदल करायचे असतील तेव्हा लागणाऱ्या सुपर मेजॉरिटीपासून किंवा 2/3 बहुमतापासून एनडीए अजूनही दूरच असणार आहे. हे उद्दिष्ट गाठण्याचं त्यांचं जे आव्हान आहे ते ह्या निवडणुकीनंतरही तसंच कायम राहणार आहे. तर आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर थांबूया.
जर सुपर मेजॉरिटी मिळाली नाही तर भविष्यातले सगळे मोठे आणि ऐतिहासिक कायदे मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कायम त्या 17 तटस्थ पक्षांवर अवलंबून राहावं लागेल. आता तुम्हीच विचार करा, हे जे संसदीय गणित तयार झालंय आणि हे जे तटस्थ पक्षांवरील अवलंबित्व आहे, त्याचा भारताच्या भविष्यातील राष्ट्रीय धोरणांवर आणि कायदेविषयक अजेंड्यावर नेमका कसा परिणाम होईल, हे राज्यसभेचं आकडेबळ आपल्या देशाची पुढची दिशा कशी ठरवेल यावर नक्की विचार करा. आज या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विषयासोबत.